हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला व्लॉगमध्ये। आपण आज ना बर्फाचा गोळा करणार आहोत, तर त्यासाठी आपण शुगर सिरप तयार करतो। तर बघा, ही एक वाटी भरून मी साखर घेतली आहे। आता ती गॅसवर पॅनमध्ये टाकते, निर्लेपच्या पॅनमध्ये, कोटिंगवाल्या पॅनमध्ये टाकते। आणि ह्या वाटीने साखर घेतली आहे ना, तर अर्ध्या वाटी त्याच्यामध्ये पाणी टाकते मी शुगर सिरप करण्यासाठी। आधी प्रथम आपण शुगर सिरप करून घेऊया। उन्हाळ्यामध्ये बर्फाचा गोळा लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडतो। तर गॅस पेटवून शुगर सिरप करून घेते। आता उन्हाळा म्हटलं की आपल्याला माठातलं थंड पाणी लागतं, परत ताक, दही, कुल्फी, आईस्क्रीम आपण खातच असतो। त्यातला एक प्रकार बर्फाचा गोळा हा लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडतो। तो घरच्या घरी कसा करायचा ते मी दाखवते। आता याचं आपल्याला पाक करून घ्यायचा। तो पण 1 तारी 2 तारी असं काही पाक नाही वगैरे। हे साखर यात विरघळली, असं थोडंसं चिकट असं हे पाणी झालं साखरेचं की आपलं शुगर सिरप तयार होईल। आता साखर पूर्ण वितळून घेते। वितळली बघा साखर पूर्ण। तर हे बघा पूर्ण असा चिकटपासा पाक तयार झाला। आता हे बघा, हे असं चिकट चिकट झालं ना असं, तर आपलं शुगर सिरप तयार होतं। आता याच्यामध्ये ना सायट्रिक ॲसिड टाकायचं थोडंसं। हे बघा, इतकंसं पाव चमचा सायट्रिक ॲसिड टाकते, कारण हे साखरेचं क्रिस्टल नको तयार व्हायला म्हणून। आता हे शुगर सिरप आपलं रेडी आहे। आता हे बघा किती छान झालं बघा, मस्त असं। फ्रीजमध्ये बनवायला ठेवलेलं आहे बर्फ रात्रीच। आणि माझ्याकडे बर्फ किसायचं मशीन पण आहे, बर्फाचा गोळा बनवायचं मशीन पण आहे, ते पण तुम्हाला दाखवते मी। पूर्णतः आता फॅन खाली थंड करून घेते मी। झालाय थंड शुगर सिरप। आता मी याच्यामध्ये ओतून घेते वाट्यांमध्ये। 3 कलरचे करते। हे शुगर सिरप ना स्टीलच्या भांड्यात किंवा निर्लेपच्या भांड्यात, असं कोटिंगवाल्या भांड्यात करायचं, म्हणजे काही चिटकत नाही वगैरे। आता हे बघा, याच्यामध्ये आता ना 3 कलर टाकून घेते। याच्यामध्ये ग्रीन कलर टाकते, थोडासा टाकायचा ग्रीन कलर टाकला। इथे हा रेड कलर टाकते। याचे इसेन्स पण मिळतात ना, ते घेतले तरी चालते। आणि हा ऑरेंज कलर आहे, ऑरेंज कलर टाकला। रेड कलर छान करून घ्यायचा असं मिक्स करून। रेड कलरचं सिरप तयार झालं। आता हे ग्रीन कलरचं। प्रथम पूर्वतयारी ही करून घ्यायची सगळं। ग्रीन कलर पण झालं। आता ऑरेंज कलर करून घेते। आता ही प्रोसेस ना, बर्फ किसायची प्रोसेस झटपट करायला लागते, कारण आपण हा बर्फ बनवतो ना आपल्या फ्रीजरमध्ये, तो बर्फ कच्चा असतो ना, तर तो पटकन वितळतो। त्यामुळे नाही का, पटापट पटापट आपल्याला बर्फ किसायला लागेल। आता माझ्याकडे मशीन आहे, ते दाखवते तुम्हाला। शुगर सिरप रेडी बघा आपलं। हे बघा, गोळा बनवायचं मशीन आहे माझ्याकडे असं। याच्यात हे खाली वाटी ठेवायची, याच्यामध्ये बघा हे असे पॉट आहेत, ते पॉट ठेवायचं याच्यामध्ये। याच्यामध्ये बर्फ बनवलाय बघा मी। हा बर्फ याच्यात टाकला। आता हे ना प्रेस करून असं याला असं लावून घ्यायचं, टाकून घेतलं। आता फिट करून घ्यायचं।
असा बर्फ करून घेतला मी आता बर्फ ना हे बघा याच्यामध्ये हे पॉट आहे आणि त्यामध्ये हे काडी अशी ठेवायची. ते आता बर्फ मी याच्यात टाकून घेते. ही काडी याच्यामध्ये रोवून घेते आणि असं प्रेस करून घेते सारखं. आई काडी नंतर असं दाबून दाबून घ्यायचं असं म्हणजे आपला गोळा चांगला एकदम पटकन रेडी होतो. थंड थंड बर्फ आई मी थंड थंड बर्फ खाल्लं. हो हो माहिती मी खाल्लं तर सगळे थंड थंड बर्फ हे पण आणि त्याला नाही झालंय आपलं बघा आता गोळा रेडी. आता याच्यावरती ना आपल्याला सिरप टाकायचं आहे आता. तर मी आता पहिल्यांदा याचं थोडंसं याच्यात डीप करून घेतले ग्रीन कलरचं आणि इथे मध्ये असं रेड कलरचं टाकून घेते. आणि इकडे असं ऑरेंज कलरचं टाकून घेते असं. रेडी आहे बघा आपल्या घरच्या घरी बर्फाचा गोळा रेडी. बघा बर्फाचा गोळा आपला किती सुरेख झालाय मस्त घरच्या घरी असं. हे बघा ग्लासामध्ये पण भरून करू शकतो आपल्याकडे काय. हे बघा हे काचेचा ग्लास घेतलाय आणि एक स्टीलचा ग्लास घेतलाय. त्याच्यामध्ये अशी काडी रोवून घ्यायची पटकन आणि असं दाबून प्रेस करून घ्यायचं चांगलं असं. असा डीप करायचं याच्यामध्ये. रेड कलरच्या टाकून कसं झालं? गोळा खूप छान झालेला आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. खूप यम्मी आहे.